ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। माहितीच्या अधिकार कायद्यात अलीकडेच राज्य सरकारने काही बदल केलेत, त्यामुळे हा कायदा कुचकामी ठरत असल्याचं हजारे यांचा दावा आहे। त्यामुळे त्यांनी आंदोलन पुकारले। या कायद्यात नेमके काय बदल झालेत पाहूयात। माहितीचा अधिकार हा कायदा 2005 मध्ये देशात लागू झाला। त्यापूर्वी तो महाराष्ट्रात होता। हा कायदा अण्णा हजारे तसंच इतर संघटना आणि चळवळींनी केलेल्या आंदोलनामुळे तयार झाला आहे। आता 21 वर्षांनंतर महाराष्ट्रात सरकारने यात काही बदल केलेत। या कायद्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करून महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 लागू करण्यात आले। यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयातील हवी असलेली माहिती मिळवणं आता पूर्वीपेक्षा अधिक महाग आणि कडक झालंय। पूर्वी माहितीच्या अर्जासाठी 10 रुपये शुल्क होतं, ते आता 30 रुपये करण्यात आलंय। माहितीच्या प्रतीसाठी पूर्वी प्रतिपान 2 रुपये शुल्क होतं, ते आता 5 रुपये करण्यात आलंय। अपेक्षित माहिती मिळाली नाही तर त्यासाठी वरिष्ठांकडे अपील करता येत होतं। त्यासाठी पूर्वी शुल्क नव्हतं, आता प्रथम अपीलासाठी 50 रुपये आणि द्वितीय अपीलासाठी 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे। एक अर्ज केवळ एकाच विषयावर असावा आणि त्याची शब्दमर्यादा 150 शब्दांपर्यंत मर्यादित असावी, असंही नवबंधन आता घालण्यात आलंय। मुख्य म्हणजे माहिती मागणाऱ्याची ओळख पटविणे आता आवश्यक करण्यात आले। त्यासाठी माहिती मागणाऱ्याला अर्जासोबत फोटो असलेला ओळखीचा पुरावा जोडणं आता बंधनकारक करण्यात आलंय। कागदपत्र तपासणीच्या नियमातही बदल करण्यात आलाय। आता कार्यालयात जाऊन कागदपत्र तपासताना पेन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यासाठी केवळ पेन्सिल वापरण्याची मुभा देण्यात आली आहे। यासोबत आणखी एक नियम होता, तो म्हणजे माहिती कशासाठी हवी त्याचं कारण देण्याचा। मात्र या सुधारणांना विरोध होऊ लागल्यानं सरकारनं ही कारणं देण्याची दुरुस्ती सध्या तरी मागे घेतली आहे। अन्य दुरुस्त्या मात्र अद्याप कायम आहेत। त्या विरोधात आता अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे। दुरुस्ती मागे घेऊन कायदा पूर्ववत केला नाही तर 5 जुलैपासून राळेगण सिद्धीमध्ये यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे। आता याची दखल सरकारने घेतली आहे। सरकार अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे। राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे हजारे यांच्याशी यासंबंधी चर्चा करणार आहेत। त्यात काय चर्चा होते, काय आश्वासन मिळतं, यावर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचं भवितव्य अवलंबून आहे। सरकारने केलेल्या या सुधारणांचे राज्यभर पडसाद उमटले आहेत। माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे। या सुधारणांमुळे कायद्याचा मूळ हेतू शिल्लक राहत नसल्याचा दावा केला जातोय। तर या कायद्याचा दुरुपयोग वाढल्यानं यात सुधारणा केल्याचं तसेच यातून कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या निमित्तानं आता पुन्हा एकदा सरकार आणि अण्णा हजारे यांच्यात संघर्ष निर्माण होतो का? या बैठकीत काय चर्चा होते, यातून काय आश्वासनं दिली जातात, त्यावर अण्णा हजारे यांचे समाधान होणार का? दुरुस्तीसाठी अण्णा हजारे काही दिवसांची मुदत मागणार का? हे आता बुधवारच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल। एकंदरीत अण्णांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।